आले लसूण पेस्ट हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे। आता हे जी मी पालक आणि वाटाणा हे जे मी वाफून घेतलेलं आहे ना, हे देखील मिक्सरमधून आपण ही जी बारीक पेस्ट करून घेऊया। हे अशा पद्धतीने वाटाणा आणि पालक आपण बारीक करून घेणार आहोत। हे पहा, मिक्सरमधून मी असं हे पालक आणि वाटाणा हा असा पेस्ट केलेला आहे। ही हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट आहे। आता मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप सोडते। आपलं तूप आता हे चांगलं गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट चांगलं मी परतून घेते। आणि ही जी आपली पालक आणि वाटाण्याची पेस्ट आहे ना, ती देखील चांगली मी परतून घेते। आणि यातलं जे पाणी आहे ना, ते आपण आटवून घेणार आहोत। यामध्ये आपल्याला मसाले हे लाल तिखट 1 चमचा, चाट मसाला 1 चमचा, मिरेपूड अर्धा चमचा, हळद, हिंग पावडर, जिरे पावडर, ओवा आणि चवीनुसार मीठ, हे ब्रेड क्रम्स आहे हे देखील मी घेणार आहे। हे 1 वाटी भाजलेली चण्याची डाळीचे पीठ आहे। आणि हे गार्निशिंगसाठी आपण काजू घेतलेले आहेत, त्याचे मी असे 2 पीसेस केलेले आहेत। हे चांगलं थंड झालेलं आहे आपलं मिश्रण। यामध्ये मी हे सर्व मसाले, हे डाळीचं पीठ भाजलेलं 1 वाटी, 1 वाटी ब्रेड क्रम्स असं टाकून मी हे चांगलं एकजीव करून घेते। लहान पोरांना ही डिश तर फारच आवडेल। त्यांना स्टार्टर म्हणून तुम्ही खेळून आल्यानंतर त्यांना असं मस्तपैकी गरमागरम करून खायला घाला। पालकामध्ये भरपूर जीवनसत्व असतात, लोह असतं। त्याकडे मी हे चांगलं घट्टसर असं पीठ केलेलं आहे। आता आपण याच्या वड्या करून घेऊया। मी थोडासा तेलाचा हात लावून वड्या करून घेते। हे पहा, अशा प्रकारे मी सगळे हे असे करून घेते। या अशा पद्धतीने मी हे सर्व हरे-भरे कबाब आपले तयार केलेले आहेत। आता याला मी तळून घेणार आहे। तेल आता चांगले गरम झालेले आहे। आता हे जे आपले हरा-भरा कबाब आहे, मी हा चांगला मी तळून घेते। हे अशा प्रकारे हरेभरा कबाब मी तळून घेतलेला आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।